Hello student, good morning. Today we are going to see Newton's laws नियम. म्हणजे तीन प्रकारचे नियम आहेत. पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन आहे म्हणजे त्वरण, मराठीतून त्वरण. वेलॉसिटी आहे गती, वेग, गाडीचा वेग. म्हणजे या ठिकाणी गाडी चालते, ब्रेक दाबल्यानंतर गाडी थांबते. का थांबते? ड्यू टू द फ्रिक्शन. म्हणजे काय? घर्षण. घर्षण झाल्यामुळे काय? गाडीचा वेग मंदावतो. ड्यू टू द फ्रिक्शन द वेलॉसिटी ऑफ द कार विल गोज ऑन डिक्रीजेस. ओके. मग इंग्रजीमधून मराठीमधून आता आपण दोन उदाहरणं बघूया. न्यूटन्स सेकंड लॉचा दुसरा नियम. सेकंड लॉ ऑफ न्यूटन्स काय सांगतो? F इज इक्वल टू M इंटू ए. M काय आहे? M इज द मास. M काय आहे? मास ऑफ द बॉडी. आणि ए काय आहे? ए इज द एक्सेलरेशन. एक्सेलरेशन म्हणजे त्वरण. बरोबर की नाही? मग आता F इज इक्वल टू हे पहिलं इक्वेशन. मग याच्यावरून आपल्याला दोन अजून काढता येतील. कोणते काढता येतील? हे M असं M ए इज इक्वल टू F असं ठेवलं तर ए काढायचं. ए इज इक्वल टू काय होईल? F अपॉन M. म्हणजे हे दुसरं इक्वेशन झालं. ए इज ॲक्सेलरेशन नाही का? ए इज काय? ॲक्सेलरेशन. मास ऑफ द बॉडी आणि फोर्स झालं. तिसरं काय होईल? तिसरं एम इज इक्वल टू काय होईल? एफ अपॉन ए. हे मास ऑफ द बॉडी. हे मास इकडे इथं असेल तर ए खाली गेला आहे की नाही? डिनोमिनेटरला. हे बघा, ए इथे असेल तर डिनोमिनेटरला काय गेला? मास गेला. म्हणजे एफ इज इक्वल टू एम ए, एम इज इक्वल टू एफ अपॉन एम आणि एम इज इक्वल टू एफ अपॉन ए. हे तीन इक्वेशन झाले न्यूटनच्या सेकंड. याच्यावर उदाहरणं येतात 2-2 मार्काला. तर एकच 2 मार्कासाठी येतं. दुसरं आपण बघूया. याचा SI युनिट काय आहे? न्यूटन. कशाचं? एफचं फोर्स. SI युनिट इज इक्वल टू न्यूटन. बरोबर. CGS पद्धतीमध्ये डाईन आहे. आता दुसरं बघूया. वेलॉसिटी. काय वेलॉसिटी? फॉर्म्युला वेलॉसिटी इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर. अंतर छेद काळ. वेलॉसिटी याचे पण 3 निघतात सूत्र. काय होईल याचे सूत्र? दुसरं काय होईल? हा वेलॉसिटी खाली गेला. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. झालं. तिसरा निघतो. बरोबर. तिसरा काय निघेल? डिस्टन्स इज इक्वल टू हा डिस्टन्स इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन होईल. वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. म्हणजे हे n न्यूमिनेटर आणि डिनोमिनेटर.
डिस्टन्स इज इक्वल टू टाइम मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. अशा प्रकारे 3 आपण मागे पाहिले ओमचा नियम. तसेच प्रकारचे फोर्स इज इक्वल टू 3 निघाले आणि व्हेलॉसिटी इज इक्वल टू 3 फॉर्म्युले. हे येतं परीक्षेसाठी आणि ह्या परीक्षेसाठी येणारच. बरोबर. ओके, थँक्यू.